बऱ्याचशा लोकांना, अगदी वारकऱ्यांना सुद्धा काही काही माहीत नाही की हा सोहळा कुणी सुरू केला, हा कधी सुरू झाला, ज्ञानोबारायांनी वारी कशी केली, नाथरायांनी वारी कशी केली, अथवा तुकोबारायांनी वारी कशी केली, त्यावेळी पालखी सोहळे होते का, हे माहीत नाही बऱ्याच लोकांना. तुकोबाराही वारी करायची, ज्ञानोबाराही करायचे, सगळ्या संतांनी वारी केलेली, बरोबर. परंतु हा पालखी सोहळा आणि याचे जनक हे तुकोबारायाचे तृतीय सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला. स्वतःचा कोटोचा बंगला सोडून तो माणूस एका तंबूमध्ये थांबतो, एक पोत्याची वळकटी बांधून नेतो. बरोबर. ही जी भौतिक सुख आहे हे सगळ्याचा त्याग करायला वारी शिकवते. तिथं गरीब श्रीमंत किंवा जातीचा भेदभाव हा अजिबातच ठेवला नाही. बरोबर. शेजारी शेजारी झोपतात, मग ते कोणी एका जातीचे असतात का? नाही. ते कोणा एका गावचे असतात का? नाही. ते वेगवेगळ्या गावचे वारकरी त्या एका तंबू, त्या दिंडीमध्ये पहिले एकत्र येतात, नंतर एका तंबूत एकत्र येतात. बरोबर. तिथं जातीपातीचा भेदभाव राहत नाही. बरोबर. तिथं गरीब श्रीमंतीचा भेदभाव राहत नाही. बरोबर. एखादा शेजारी असा असतो त्याचा करोडोचा बंगला असतो आणि दुसऱ्याला एक साधं झोपड असतं, परंतु ते आनंदाने ते 15 दिवस ते एकत्र राहतात, विचार विनिमय करतात. ही वारीमध्ये कुठलाच भेदभाव अगदी स्त्री पुरुषही भेदभाव धरायचा नाही वारी, की ही स्त्री आणि मी पुरुष. तर युवकांना माझी एक विनंती असेल की तुम्ही तरुण आहात, तुमचे हातपाय जोपर्यंत सिद्ध आहे तोपर्यंत वारी मात्र निश्चित करा. तुमचं ध्येय कुठलंही असू, पण एक जरी वारी तुम्ही केलीत तरी त्या ध्येयाला पटकन सामोरं जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये मात्र निर्माण होईल. म्हणून युवकांनी वारी करावी. बरेचसे माझे मित्र असेही मला म्हणतात, अरे हे काय आपलं काम आहे का वारी करण्याचं काय? त्यांना माझी विनंती राहील, तुकोबाराय म्हणतात क्षणभंगुर नाही भरवसा. अरे क्षणाचाही भरोसा नाही आहे. मला सांगा, आपण कधी मरणार आहोत आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. माझं महत् भाग्य एक असं, 2011 साली त्या दोनही पादुका चंद्रभागेमध्ये स्नानाला घेऊन जाताना तो त्या वंशजांचा, तुकोबारायच्या वंशजांचा तो मान आहे. ते स्नान त्यांनी घालायचं असतं आणि आम्ही कडेने एक सेवाधारी माणसं म्हणून कडेने असतो. परंतु खरंच देवकर तुकोबारायांचे वंशज हे उदार लोक आहेत. त्यांच्यातल्या एका वंशजाने त्यावेळी त्या ठिकाणी त्या पादुका काही काळ माझ्या डोक्यावर ठेवल्या. परतीचा प्रवास तसा फार सुखकर आहे. परतीच्या प्रवासामध्ये ज्याला खास मालिकेचं भजन शिकायचंय ना, त्याने परतीचा प्रवास करावा. रामकृष्ण हरी. खरं तर आताच आषाढी एकादशी पार पडली. देहूवरून आणि आळंदीवरून नव्हे तर महाराष्ट्रातून खूप साऱ्या पालख्या पंढरपूरमध्ये आल्या होत्या आणि आता आपण पाहिलं की जाताना खूप सारे भाविक त्या पालखी सोबत होते आणि येताना देखील ती पालखी चालतच येते, पण खूप कमी भाविक त्या पालखी सोबत असतात. असेच आज आपल्यासोबत पालखीचे संत तुकाराम महाराज सोहळ्याचे सेवेकरी हरिभक्तपरायण राजू महाराज ढोरे आज आपल्यासोबत आहेत. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण सर्वांनी हा पालखी सोहळा अनुभवला, पाहिलाय. आज आपण हा पालखी सोहळा, जातानाचा प्रवास, येतानाचा प्रवास, हे सगळं आज आपण ऐकणार आहोत महाराजांच्या तोंडून, कारण ते जाताना देखील पालखी सोबत असतात, येताना देखील पालखी सोबत असतात, म्हणून त्यांचा जो काही अनुभव आहे तो आज आपण ऐकणार आहोत. तर महाराज आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा की वारी म्हणजे काय, तुमच्या शब्दात सांगा. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिकन करी तीर्थव्रत. तुकोबाराय म्हणतात. म्हणजे तुकोबारायांच्या अगदी विश्वंभर बाबांच्याही पूर्वीपासून तुकोबारायांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती आणि तो नित्यनेम महाराजांनी हा चालू केला होता. आणि तोच नियम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज
यांनीही सुरू ठेवला, परंतु एक बदल केला हम्म. वारीमध्ये. पूर्वी जी वारी जायची ती दिंड्या या स्वरूपामध्ये जायची. हम्म, हम्म. एकटा माणूस पायी चालणं हा वारकरी असायचा, त्याला वारकरी म्हटलं जायचं. बरोबर. पंढरीची वारी करायचा. आणि समूहाने लोक जाऊ लागले. हम्म. 4 लोक, 2 लोक, 10 लोक, 100 लोक असे समूहाने जाऊ लागल्यानंतर त्याला एक दिंडीचं स्वरूप प्राप्त झालं. त्याला दिंडी म्हटलं जाऊ लागलं. बरोबर. आणि मग अशा दिंड्या पूर्वी जायच्या. हा फार पुरातन इतिहास आहे. बऱ्याच वर्षापासून अशा दिंड्या ह्या जात जात आहेत. आहेत. हम्म. परंतु पालखी सोहळा हम्म. हा नारायण महाराजांनी सुरू केला. नारायण महाराज. 340वा या वर्षीचा तुकोबारायांचा हा पालखी सोहळा आहे. बऱ्याचशा लोकांना, अगदी वारकऱ्यांना सुद्धा काही काही माहीत नाही की हा सोहळा कुणी सुरू केला, हा कधी सुरू झाला, ज्ञानोबारायांनी वारी कशी केली, नाथरायांनी वारी कशी केली, अथवा तुकोबारायांनी वारी कशी केली, हम्म. त्यावेळी पालखी सोहळे होते का, हे माहीत नाही बऱ्याच लोकांना. तुकोबाराई वारी करायची, हम्म. ज्ञानोबाराय करायचे, सगळ्या संतांनी वारी केलेली. बरोबर. परंतु हा पालखी सोहळा हम्म. आणि याचे जनक हे तुकोबारायाचे तृतीय सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला. नारायण महाराज हे माऊलींचे अवतार असं समजलं जातं. हम्म. तुकोबारायांनी फार मोठी सेवा केली माऊलींची. माऊलींचं मंदिर तुकोबारायांनी जीर्णोद्धार केला मंदिराचा, अगदी त्याचा उल्लेख सुद्धा आहे हो. इतिहासामध्ये. आणि माऊलींचं फार मोठी सेवा केल्यानंतर माऊलींनाही वाटलं, संत कुणाचं ऋण ठेवत नाहीत. हम्म. माऊलींना वाटलं की आपण तुकोबारायांच्या पोटी जन्म घेऊन तुकोबारायांची सेवा करावी. हम्म. आणि म्हणून माऊलींनी नारायण महाराजांच्या रूपाने तुकोबारायांच्या पोटी जन्म घेतला. परंतु नारायण महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर तुकोबारायांनी वैकुंठ गमन केलं होतं. हम्म. नारायण महाराजांचा जन्म झाला, आमच्या जिजाऊ मासाहेबांनी त्यांचं पालन पोषण केलं. त्यांचं ते मोठे झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं आमच्या जिजामातेने. आणि मग त्यांनी 340 वर्षापूर्वी देहूतनं तुकोबारायांच्या पादुका घेतल्या. हम्म. ते आळंदीला आले, आळंदीतनं माऊलींच्या पादुका घेतल्या हम्म. आणि ते कावडी स्वरूपामध्ये, कावड हा इकडे एक असते आणि इकडे हा, एक तसं. तर त्या कावडीच्या स्वरूपामध्ये त्या दोनही पादुका ठेवल्या. आणि ते पंढरपूरच्या वाटेने मार्गक्रमण करत चालू लागले. तर शेतामध्ये काम करणारे लोक वगैरे ते पाहायचे की हे वेगळं दिसू लागलं ना. नक्की मग काय. त्यांना ते विचारू लागले, महाराज हे काय. त्यावेळी महाराज फक्त म्हणायचे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि मग तिथून पुढं हे भजन सुरू झालं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन तिथून पुढं नारायण महाराजांनी हे लोकांना सांगू लागले. लोक विचारायचे हे काय, ते म्हणायचे ज्ञानोबा तुकाराम. आणि हे ज्ञानोबा तुकाराम भजनाचे जनक सुद्धा नारायण महाराज. नारायण महाराज. आणि त्याच्यानंतर मग कालांतराने पहिल्यांदा त्यांनी 1-2 वेळा काही केलं असेल, हे माझ्याही ऐकिवामध्ये आमचे मोठमोठे कीर्तनकार, आमचे अनेक देहूकर महाराज सांगतात, माहिती दिलेली आहे त्यांनी. बरीचशी ज्येष्ठ मंडळी तुकोबारायांचे वंशज आहेत, बरेचसे जण कीर्तन करतात आणि बरीचशी माहिती ते सांगतात आपल्याला. आणि अनेकांनी ती सांगितलेली आहे आणि ती आता आमच्यापर्यंत आली आणि इथून पुढेही ती जाणार. बरोबर. आणि त्यांच्या त्या सांगण्यावरून तुकोबारायांच्या चरित्रामध्ये पण त्या पद्धतीचं हे लिखाण आहे. मैपती महाराजांनी जे चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा हे आलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत, बरेचसे पुरावे आहेत. आणि मग तो पालखी सोहळा सुरू झाला. त्यानंतर मग काही आक्रमणं होऊ लागली परकीयांची त्या काळामध्ये. मग छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी राजाश्रय दिला पालखी सोहळा त्या वारीला.
आणि मग ती जरी पताका ते घोडे त्यावेळेला ते दिल्यामुळं आजही जी जरी पताका चालती तुकोबरायांच्या रथासमोर रथासमोर हा ती आजही भोसले घराण्याकडनं येते. संभाजी बरोबर. ती येते. राजांनी दिलेली ती जरी पताका ती चालती. त्यावेळी तो राजाश्रय मिळाला आणि दोन्हीही पालख्या एकत्र जायच्या, एकत्र एकाच मार्गावरून एकत्रच हा सोहळाच एकत्र जायचा, बरोबर. माऊलींचा आणि तुकोबरायाचा. काही कालखंडापूर्वी हम्म. त्या विभक्त झाल्या. म्हणजे त्यांचा मार्ग वेगळा आणि हा हा मार्ग म्हणजे मार्ग आपण आता वेगळा जो झाला. मार्ग पाहतोय हा तो मार्ग काही कालांतराने सुरू झाला. कालांतराने सुरू झाला बरोबर. आणि वेगवेगळे विभक्त झाल्यानंतर आज या सोहळ्याला जागतिक स्वरूप पात्र जात म्हणजे स्वरूप आलंय आणि जगातले बरेचसे लोक आज या ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्यामध्ये वारी करतात. बरोबर. मला तुम्ही प्रश्न विचारला होता वारी म्हणजे काय? बरोबर. महाराज एक ठिकाणी म्हणतायत, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाच माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम, हीच माझी उपासना लागे संताच्या चरणा, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. तुकोबाराय वारकरी होण्यासाठी म्हणतात मी भिकारी झालो तरी चालेल पण मी वारकरी मात्र निश्चित होईल. आणि हा जो संप्रदाय आहे, हा जो भक्ती संप्रदाय भागवत धर्म आहे, याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं आणि मोठं पद जर कुठलं असेल ना तर ते वारकरी हे पद आहे. बरोबर. वारकरी पदापेक्षा मोठं पद कुठलंच नाही. आता अलीकडं बऱ्याचशा उपाध्या लावल्या जातात, हरिभक्त परायण, विनोदाचार्य, अनेक 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 अशा पदव्या लावल्या जातात. ते समाज लावतो की ते स्वतः लावून घेतात हे आम्हाला माहित नाही. बरोबर. परंतु ह्या ज्या उपाध्या लावल्या जातात ना ह्या वारकरी या पदासमोर शून्य आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. कारण वारकरी हाच आमच्या पांडुरंगाचा आवडता भक्त आहे. हे असे उपाध्या लावणारे पांडुरंग मला वाटतं त्यांना जवळही करत नसेल. आपल्याला तिकडे जायचं नाही. बरोबर. तो विषय आपला नाही. वारी हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करत असणाऱ्या व्यक्तीने जर वारी अनुभवली तर त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये कसं काम करायचं याचं ज्ञान आपोआप प्राप्त होतं, कुणी सांगण्याची गरज भासत नाही. मग तो डॉक्टर असो, तो इन्स्पेक्टर असो, तो शेतकरी असो, तो चोर असो, चोराला सुद्धा उपरती वारीमध्येच येते. अरे वा. हो, हे तर वारीचं महत्व आहे. आपण आता त्याच्याकडेच येतोय की वारीचं महत्व. आता तुम्ही वारी करताय, आपण लोकांचा तर अनुभव घेऊ, पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की माझ्यात वारीमुळे हे बदल झालेत? तुम्हाला काय वाटतं? आता तसं खरं जर सांगायचं म्हटलं ना तर 17व्या 18व्या वर्षी 18-19व्या वर्षी देहूतनं वारी निघणार आहे आणि माझा जन्म ज्या गावामध्ये झाला मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो. माझा जन्म टाळगाव चिखलीमध्ये झाला. बरोबर. आणि माझा जन्मच टाळ मंदिराच्या समोर झाला. टाळ मंदिराच्या समोर? टाळ मंदिराच्या जवळच माझा आजोळ असल्यामुळं एकदम शेजारीच तिथं जन्म झाला. तुकोबरायांची ती कृपा. टाळगावच्या पूर्वेला ज्ञानोबाराय, पश्चिमेला तुकोबराय, उत्तरेला इंद्रायणी माता, अशा या पवित्र ठिकाणी जन्म झालेला असल्यामुळे शालेय शिक्षण चालू असताना त्याचं काही एवढं महत्व माहित नव्हतं. परंतु आपल्या टाळगावची दिंडी जात होती तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये. हो. आणि लहानपणापासून बैलांचं एक खास आकर्षण मला अगदी लहानपणापासून आमच्या आजोळ घरी आमच्या आजोबांचा बैलगाडा वगैरे असल्यामुळं मला बैलांची फार आवड. आणि मला असं कळलं होतं की रथाला फार मोठे चांगल्या बैल जोड्या लागतात. त्यावेळी ते एक बैलांचं आकर्षण म्हणून त्या वारीमध्ये गेलो
हम्म. आणि त्या वारीमध्ये गेलो तर गेलो, माघारी फिरलोच नाही. आणि असे आमच्या टाळगाव चिखलीतले अनेक मित्र त्यावेळी कंपन्यांनी नोकरीला होते. मग ते हम्म. 8-8 दिवस रजा टाकायचे कंपन्यांमध्ये, जास्त रजा मिळत मिळत नसायची. नसते. हो. आणि मग ते वारीचा अनुभव घेऊ लागलो. हम्म. सुरुवात तर ती अशी बैलांच्या छंदामुळे झाली. झाली. हा. परंतु वारीत चालल्यानंतर कळू लागलं हम्म. की आपल्याला जीवनात काय करायचं, हम्म. आपल्याला संतांनी काय मार्ग घालून दिले. आणि मग वारीमध्ये भौतिक सगळ्या सुखांचा त्याग करून हम्म. महाराष्ट्राचं नव्हे तर आपल्या संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असणारा हा पांडुरंग परमात्मा हम्म. याचं रात्रंदिवस भजन करत, त्याच्या नावाने आनंदाने नाचत गात मार्गक्रमण करत चालणं. हम्म. मला एक गोष्ट सांगा, आता डॉक्टर सांगतात तुम्हाला पायी चाललं पाहिजे, तुम्हाला हम्म. चप्पल न घालता चाललं पाहिजे, हो. तुम्ही थोडं हिरवळ येऊन चाललं चाललं पाहिजे, पाहिजे. म्हणजे बरोबर. तुम्हाला हा आजार होणार नाही, तो आजार होणार नाही. हम्म. हं? बरोबर. बरोबर आहे. हम्म. गादीवर झोपू नका, घोंगडीवरती झोपा, झोपा. असं हा. काही लोकांना सांगितलं सांग. जातं. हो. काही काही लोक बचकभर गोळ्या, बचकभर म्हणतो आपण, 10-15 गोळ्या खातात तरी त्यांना झोप येत नाही. हम्म. आमचा वारकरी नांगरलेल्या किटाडात पण झोपतो. झोपतो. 5 मिनिटात त्याला झोप लागती, लागते. आम्हाला लागती. बरोबर. आमच्या भोवती तिथं आम्ही पालखीच्या जवळपास झोपलेलो असतो. हम्म. रात्रभर जागर दणका चाललेला असतो रामनामाचा, हम्म. त्यातही आम्हाला झोप झोप लागते, लागते. बरोबर. कारण तेवढे श्रम होतात. हो. दिवसभर. मला सांगा, स्वतःचा कोटीचा बंगला सोडून तो माणूस एका तंबूमध्ये थांबतो, एक पोत्याची वळकटी बांधून नेतो. हम्म. बरोबर. ही जी भौतिक सुख आहे, हे सगळ्याचा त्याग करायला वारी शिकवते. हम्म. तिथं गरीब श्रीमंत हम्म. किंवा जातीचा भेद. भेदभाव हा अजिबातच ठेवला नाही. हम्म. बरोबर. शेजारी शेजारी झोपतात, मग ते कोणी एका जातीचे असतात का? नाही. ते कोणा एका गावचे असतात का? नाही. ते वेगवेगळ्या गावचे वारकरी त्या एका तंबू, त्या दिंडीमध्ये पहिले एकत्र येतात, नंतर एका तंबूत एकत्र येतात. बरोबर. तिथं जातीपातीचा भेदभाव राहत नाही. हम्म. बरोबर. तिथं गरीब श्रीमंतीचा भेदभाव राहत नाही. बरोबर. एखादा शेजारी असा असतो की त्याचा करोडोचा बंगला असतो आणि दुसऱ्याला एक साधं झोपड असतं, परंतु ते आनंदाने ते 15 दिवस ते एकत्र राहतात, विचार विनिमय करतात. म्हणजे वारीमध्ये कुठलाच भेदभाव अगदी स्त्री पुरुषही भेदभाव धरायचा नाही वारीमध्ये, की ही स्त्री आहे आणि मी पुरुष आहे, हा सुद्धा भेदभाव वारीमध्ये केला जात नाही. सगळेजण एकमेकाला माऊली म्हणतात. माऊली. हो. लहान मुलगाही माऊली म्हणतो, मोठा मुलगा, मोठा माणूस असेल 80 वर्षाचा, तोही माऊली म्हणतो. बरोबर. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या म्हणजे पंढरीत राहणाऱ्या नव्हे तर पंढरीची वारी करणाऱ्या कोणालाही अभिमान नाही. 80 वर्षाचा जरी तो माणूस व्यक्ती असला आणि 14 वर्षाच्या मुलाच्या सुद्धा तो पाया पडतो, आणि ते 14 वर्षाचं मुलगा त्या 80 वर्षाच्या माणसाच्या पाया पडतं. हे पाया पडे जन एकमेका. तर मुळात सांगितलंय की इथं अभिमान धरून चालू नका. बरोबर. तुमचा अभिमान घालवण्यासाठी ही वारी. तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कसं काम केलं पाहिजे यासाठी ती वारी. माणसाचं नैराश्य जर घालवायचं असेल, मला तर वाटतं की युवकांनी मात्र निश्चितपणे वारी करावी. कारण आपल्या संतांनी सांगितलंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव हा काळ असे दुरी ठेला. शक्यतो आपली मुलाखत ऐकणाऱ्या युवकांना मी आत्ताच विनंती करतो, मी आता हे जे संत वचन बोललो याच्यावरती प्रत्येकाने ध्यान द्यावं. माझा एक फार जवळचा मित्र, त्याला मी म्हणायचो की तू माझ्या बरोबर एकदा तरी वारी कर, एकदा तरी वारी कर.
नाही रे, बघू आपण पुढच्या वर्षी जाऊ, पुढच्या हम्म, वर्षी हम्म. जाऊ, असं करत करत जवळजवळ 50 ओलांडली आता आम्ही. आणखीन वारी. आता त्याचे दोन्हीही गुडघे कामातून गेलेत. अरे तो वा. आम्ही पूर्वीचे खेळाडू, पूर्वाश्रमीचे हम्म, हम्म, हम्म. कबड्डी खेळाडू असल्यामुळं हम्म, आमचे हाडांना मार वगैरे लागलेला आहे बरोबर. आणि त्याला जास्त मार लागल्या गेल्यामुळं हम्म, आता तो ती वाटचाल करू शकत नाही वारीची. बरोबर. आयुष्याला मुकला. आज वारीला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की मी वारी करू शकलो नाही. हम्म, त्याच्याकडे आज सगळी सुख आहेत, हम्म. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे, सगळं आहे, परंतु तो आमच्या बरोबर पायी वाटचाल करू शकत नाही. म्हणून संत वचन जे आहे की जोपर्यंत हे सिद्ध आहे, काय जो हे सकळ सिद्ध आहे म्हणजे हात आणि पाय पाय. हम्म, तुमचे जोपर्यंत सिद्ध आहेत, बरोबर. ते हात चालावा तोपर्यंत तू काय कर, आपलं सोयीत साधून घे. हम्म. वारी म्हणजे स्वतःच हित आहे. स्वतःच हित आहे ते साधून घे. तेव्हा तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय कर तर तीर्थयात्रा कर. मग तीर्थयात्रा कुठली कर तर आपल्याला तुकोबारायांनी सांगितलंय पंढरीची वारी. बरोबर. आपल्याला अनेक संतांनी सांगितलंय हम्म, आणि जे जे संतांनी केलंय, झाडू संतांचे मार्ग, हम्म. जे संतांनी जे केलंय ते आपण करायचं. आपल्याला आयतं ताट वाढून ठेवलेलं आहे, आपण फक्त ते काय करायचंय, खायचं काम करायचं. बरोबर. सगळं काही करून ठेवलंय हो. हम्म, संतांच्या वेगवेगळ्या आता जे भजन चालतं ना, हम्म. पालखीमध्ये जे सोहळ्यामध्ये भजन चालतं, हम्म. तर त्या मालिका तयार केल्या गेलेल्या आहेत. हम्म, पूर्वाश्रमीचे अनेक मोठे मोठे संत महात्मे होऊन गेले, हम्म. त्यांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली, परंतु त्या ग्रंथातले वेगवेगळे अभंग, निवडक अभंग, वेचक अभंग तयार करून त्या लोकांनी एक भजनी मालिका तयार केली. फार कष्ट घ्यावे लागले त्या लोकांना त्यासाठी. आणि आमच्या पुढे आता आयती मालिका ठेवलेली आणि सगळे जे सोहळे चालतात ना, तर त्या मालिकेच्या नियमाप्रमाणे नित्यनेम मालिका म्हटलं जातं. त्या नियमाप्रमाणे सगळे दिंड्या ते भजन करत चालतात. मला सांगा ना, आपल्याला आता लाकडं गोळा करायची नाही, चूल बनवायची नाही, स्वयंपाक करायचा नाही. अहो, आपल्याला फक्त वाढले गरम गरम खायचं. गरम गरम. बरोबर. पण ते केलं पाहिजे. बरोबर. ते आपलं कर्तव्य आहे. नक्कीच. तर युवकांना माझी एक विनंती असेल की तुम्ही तरुण आहात, तुमचे हातपाय जोपर्यंत सिद्ध आहे तोपर्यंत वारी मात्र निश्चित करा. तुमचं ध्येय कुठलंही असू, पण एक जरी वारी तुम्ही केलीत तरी त्या ध्येयाला पटकन सामोरं जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये मात्र निर्माण होईल. म्हणून युवकांनी वारी करावी. बरेचसे माझे मित्र असेही मला म्हणतात, अरे हे काय आपलं काम आहे का वारी करण्याचं काय. त्यांना माझी विनंती राहील, तुकोबाराय म्हणतात क्षणभंगुर नाही भरवसा. अरे क्षणाचाही भरोसा नाहीये. मला सांगा, आपण कधी मरणार आहोत आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. मग उद्याची वाट पाहू नको. कल करे सो आज कर, आज करे सो अब. लगेचच ह्या मार्गाला लाग. आणि माझी युवकांना विनंती आहे, हातपाय थकल्यानंतर तुम्हाला ही वारी करता येणार नाही. तुम्ही या आयुष्यात या वारीला मुकाल. लवकरात लवकर वारी करण्याचा प्रयत्न करा. वारीचा आनंद लुटा. वारीमध्ये सगळ्या क्षेत्रातले लोक चालतात, सगळेजण त्याचा अनुभव घेतात. वारीमध्ये हौशे, गौशे, नवशे हे सगळेच चालतात आणि सगळ्याला त्याचं समान फळही मिळतं, कारण पांडुरंग परमात्मा सगळ्यांनाच आशीर्वाद देत असतो. बरोबर. नक्कीच. खरं तर तरुणांनी वारी केलीच पाहिजे. इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा वारीकडे चला. वारी खरं तर समानतेचं प्रतीक पण मानलं जातं. वारीमुळे खूप काही शिकायला मिळतं. खूप जणांचा अहंकार पण तिथे ठेचला जातो असं म्हणायला हरकत नाही. खरंच अशी ही महत्वाची वारी आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही वारी करताय, तर एखादा असा क्षण आहे का वारीतला की जो तुम्हाला सांगावा वाटतो, की तुम्हाला असं वाटतं की बाबा इथं मला साक्षात्कार झाला किंवा असं काही एखादा क्षण? तसं साक्षात्कार असं काही म्हणता येणार नाही. काय कारण वारीमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळतं, हेच आपले साक्षात्कार आहे. बरोबर. त्याच्यात एक वेगळा असं काहीतरी एक वेगळाच काही साक्षात्कार झाला असं नाही. असं नाही. बरोबर. जे काही रोज अनुभव येतात तेच आपले नवीन अनुभव म्हणून ते साक्षात्कार आपण असे हे करू शकतो. बरोबर. एका अभंगामध्ये
नाथराय म्हणतात, नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख. हम्म, हम्म, ती नाथराय आरती करत असताना ती मूर्ती तीच आहे, हम्म, ती आरती तीच आहे, ती ओवाळणाराही तेच आहे, तेच आहे. बदल कुठलाच नाही. हम्म, परंतु ते म्हणतात की नित्य नवा आनंद आहे, हम्म. रोज नवीन आनंद, रोज नवीन नेहमी आनंद आहे. बरोबर, तसं वारीमध्ये रोज नवीन साक्षात्कार आहे. बरोबर. तुम्हाला काय ना काय शिकायला भेटतच. हम्म, ती बरोबर. दृष्टी पण तुमची असायला हवी. हवी, बरोबर. अशी ही वारी खरं तर रोज नवीन वेगळा आनंद आहे. वारीचे खरंच पाहिले खूप. आता एक थोडा वारीबद्दल जो आता ह्या वारीमध्ये घडलेला प्रसंग आहे, की थोडा तो काय म्हणतो वादाचा मुद्दा पण ठरू शकतो. हं. की आळंदीच्या वारीमध्ये जे असेल, विश्वस्तांकडून थोडी दिली जाणारी वागणूक असेल, हं. चोपदारांकडून दिलेली वागणूक असेल, हं. एक महिलेला ते ढकललं वगैरे, तो तो हं. काय विषय असेल, हं. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, की हे करणं कितपत कसं काय आहे? तसं जर पाहिलं तर म्हणजे याला कोणीही मान्य करणार नाही की हे असं घडावं. हम्म, कोणता वारकरीही करणार नाही आणि विश्वस्तही करणार नाही, ना चोपदार करणार. हम्म, परंतु अनावधानाने एखादी हम्म. घडलेली गोष्ट बरोबर. त्याच्यावरती जास्त फोकस न करता हम्म, हम्म, इतर ज्या काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत त्याही मीडियाने दाखवाव्या. बरोबर. आणि ह्या चुका लक्षात आणून देणं हे मीडियाचं काम आहे. हम्म, कारण आता जवळजवळ म्हणजे चौथा स्तंभ समजला जातो, मीडिया. हो. बरोबर ना. हम्म, हम्म, चुका निदर्शनास आणून देणं हे काम आहे, परंतु काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचं कामही त्यांनी करावं वारीमध्ये. हम्म. काही पत्रकारांना हे सुद्धा कळत नाही की कुणाला विचारावं, काय विचारावं आणि कसं विचारावं. हम्म, ही माझी खंत आहे. विचारणाऱ्याकडं किमान 10% अभ्यास असावा. बरोबर. ज्यांना आपण प्रश्न विचारतो ज्यांना आपण प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाबद्दल किमान 10% स्वतःला माहिती असेल, असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे मग ज्याच्याकडून तुम्हाला काहीतरी काढून घ्यायचंय ते चांगल्या पद्धतीने समाजाला तुम्हाला देता येतं. बरोबर. म्हणजे वाईट गोष्टीकडे जास्त फोकस न करता चांगल्या गोष्टी भरपूर आहेत. ही चूक मान्यच करावी लागेल. हम्म, परंतु मी बोलून गेलो तुम्हाला, हम्म, पहिल्यांदाच बोललो मी. इथं म्हणजे स्त्री पुरुष भेदभावच धरत नाही. मग ते हम्म. चोपदारांनी तोही धरला नसेल. ती स्त्री आहे की पुरुष बरोबर. आहे. माहिती नसेल. मी बरोबर. पहिलं बोलून गेलो तुम्हाला. हम्म, स्त्री पुरुष हा भेदभावच नाही, सगळ्या माऊली आहेत. माऊली. हो, हो. सगळेच माऊली आहेत. बरोबर. ती महिला आहे हा विषयच येत नाही हो. हम्म, कारण संतांनी सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला दिलं असेल तर ते महिलांना दिलं. हम्म, अनेक अभंगामधून त्याचा उल्लेख होतो. महिलांचं प्राधान्य सांगतो तुम्हाला. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हम्म. या रे लहान थोर, याती भलते नारी नर. सहजपणे तुकोबाराय म्हणतो, या रे लहान थोर. याते म्हणजे जाती, भलते भलते म्हणजे कोण, जे स्त्री नाहीत आणि पुरुषही नाहीत असे जे आहेत, जो तिसरा वर्ग आहे आपला, त्याला पहिलं प्राधान्य दिलंय, नंतर नारीला दिलंय आणि नंतर नराला दिलंय. बरोबर. नारीला प्राधान्य आहे, संतांनी दिलंय प्रत्येक ठिकाणी. बरोबर. काय कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. पुत्र कन्या नाही म्हटलं तुकोबारायांनी, कन्यापुत्र. पहिलं प्राधान्य कोणाला दिलं? कन्येला. महिलांना दिलं. आजही आमच्या महिला वारीमध्ये चालतात आनंदाने. तुळशी घेतात, हांडे घेतात, अभंग गात चालतात. बरोबर. जनाबाई सारख्या दासी नामदेवरायांच्या असणाऱ्याही संत झाल्या. देवानी तिथे भेदभाव केला नाही, रात्रभर दळण लागला. आमच्या सोयराबाई महाराज सोखोबारायांच्या पत्नी, त्यांचं बाळंतपण देवाने केलं बहिणीचं रूप घेऊन. बरोबर. ते इथं महिलांना प्राधान्य नाही असं नाहीच. त्यामुळे हा भेद धरू नये, माझी विनंती राहील.
की हा भेदच धरू नये. बरोबर. त्यांनी त्या माऊलींना ढकललं. हम्म. हे अनावधानानेही घडलेलं असू शकतं. हे हम्म. बघा, जाणीवपूर्वक कुणीच काही करत करत नाही. बरोबर. कुणाकडनंच होत नाही. आज त्याही माणसावरती जबाबदारी आहे मला, आणि हो. मला तिकडे जायचं पण नाही. नाहीये. हो, बरोबर. मला तर वाटतं की तो विषय माझ्यासारख्याचा नाही. मी एक हम्म. सेवाधारी माणूस आहे बरोबर. आणि ते एक प्रतिनिधी आहेत. हम्म. ते विश्वस्त असतील अथवा ते चोपदार असतील. हम्म. आम्ही आपली सेवा करणारी माणसं आहे, सेवेकरी आहे. बरोबर. त्या पद्धतीने नाही, बरोबर. आपण एवढा पुढे मोठा जाऊ. सोहळा मॅनेज हो. करणं आपल्याला साधं घरातलं एक काम मॅनेज हो, करायचं हो, म्हटलं तर हो, एवढं हो. वैताग होतो. हेच. एवढा सोहळा हे मॅनेज करताना प्रत्येकाने हे कुठेतरी समजून घ्यावं. बरोबर. कुठेतरी होऊन जातं, पण ते हम्म. अनावधानाने होतं हे होतं. मात्र हो, हो. निश्चितच. कारण हा प्रश्न घेण्याचं कारण की ती बातमी एवढी हायलाइट झाली की अख्खी हां. वारीला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम जे होतं ते मध्ये चालू होतं. ती खूप बातमी ती व्हायरल झाली. पण नंतर त्याच्यावरती पांघरून घालून ती संपली. त्याचं काय हे नाही. त्या पण पांघरून घालायची गरजच नाही सर. नाही. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यावरती पांघरून घालायचं म्हणजे काय? हम्म. तीच काही चोरी लबाडी नाहीये ना, नाही, त्यामुळे पांघरायची गरज. ते गरज आपोआपच थांबलंय. आपोआपच गेलंय ते. हो, आलं का हो. लक्षामध्ये? बरोबर. हा. पांघरून कशावर घालायचं असतं? मोठा चुकीचं गुन्हा गुन्हा घडलाय, केला तर. तो हो. झाकायचा आहे. हम्म, हम्म. हा काही मोठा गुन्हा, आणि हे समाजाच्या समोर झालेलं आहे. हम्म, हम्म. बरोबर. मोठ्या उभ्या रिंगणामध्ये त्यांच्याकडनं ते झाले. हम्म. अनावधानानं होतं. होत असतं हम्म. असं. ठीक. आता हम्म. आमच्याकडनं पण काही गोष्टी होतात, हो. सहजतेने होऊन जातात. हम्म, हम्म. एखाद्याला अरे बाबा हो मागं म्हटलं जातं. समजा पालखी पुढे निघते, आम्ही पुढे चाललोय, लोकांना मागं सारखं. एखाद्याला ढकललं जाऊ शकतं, याचा अर्थ बरोबर. तो आमचा दुश्मन नसतो. बरोबर. ते परंतु एक त्यावेळी शिस्त लागावी. हम्म. हो, शिस्तीवरून लक्षामध्ये आलं. हम्म, हम्म. वारी स्वयंशिस्तीचं प्रमाण. हम्म. आपली जी फौज आहे, हम्म. भारतीय सेना, हम्म. ही शिस्तीचं प्रमाण मानलं जातं. बरोबर. जगामध्ये भारतीय सेनेला फार मोठं महत्व आहे शिस्तीच्या बाबतीत. हम्म, हम्म. खूप शिस्त. परंतु ही शिस्त कुणापासून आणि कधीपासून लागली? ते आमच्या वारकऱ्यांपासून. वारकऱ्यांपासून हो. त्याला संदर्भ काय असेल काय? हं? कसा संदर्भ त्याला म्हणजे सैनिक आणि वारी. मला सांगा, हम्म. सैनिकांची जे परेड असते, हम्म, हम्म. किती सैनिकांची असते? भरपूर असतात त्याच्यामध्ये. तरी 200, 300, 1000, हं? लाखोच्या ह्याच्यामध्ये बसतील तेवढ्यामध्ये परेड असतात. तरी किती? आता आपण धरूया हजारांच्या घरामध्ये. हजाराच्या घरामध्ये. हम्म. आमचे वारकरी किती चालतात? ते लाखोच्या घरामध्ये असतात. हा? हो. अहो, आमचा वारकरी त्याच्या शिस्तीमध्येच चालतो. बरोबर. त्याचा दिंडी क्रमांक जर 38 असेल, तर ते त्याच्यामध्येच 38 दिंडीमध्येच जातो. जात. 38 दिंडीमध्ये जर पुढून 5व्या रांगेमध्ये त्याचा 6वा क्रमांक असेल, 5व्या रांगेमध्ये हम्म. आडवा 6वा क्रमांक असेल, तो तिथंच चालतो. बरोबर. हम्म. त्याला जी जागा नेमून दिली त्याच्यावरतीच तो चालत असतो. ही ही शिस्त आहे वारकऱ्यांची. बरोबर. मला सांगा, काल काल मी कुठे चाललो होतो? मी तिथंच चालणार. ही जी हम्म. सुरुवात होती, शेवटपर्यंत तशी शिस्त बाळगली जाते. त्या हम्म. पद्धतीने ते भजन करत चाललं जातं. हम्म. पहाटे नित्यनेमाने उठायचं, काकडा करायचा, हम्म. आणि सगळं स्वतःचं स्वतः करायचं. हो. बरोबर. थंड पाण्याने अंघोळ करायची, हम्म. स्वतःचे कपडे स्वतः धुवायची, हम्म. स्वतःची वळकटी स्वतः टाकायची, ती काढायची, ती गुंडाळून गाडीमध्ये टाकायची, हम्म. स्वतःचं ताट स्वतः धुवून घ्यायचं हाताने. बरोबर. ज्याच्या दिमतीला घरामध्ये 3-3, 4-4 लोक असतात, तो स्वतःचा ताट, स्वतःचा तांब्या स्वतः भरून घेतो, स्वतः जेवण घेतो, ते ताट पुन्हा हम्म. धुवून ठेवतो. बरोबर. ही जी स्वयंशिस्त आहे, स्वयंशिस्त याला म्हटलं जातं. वारकऱ्यांनी स्वयंशिस्तीचं एक आदर्श घालून दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे वारी स्वतःला आत्मनिर्भरता जी म्हणतो आपण ती शिकवण्याचं काम वारी करते. वारी करते. बरोबर. नक्कीच. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. आता आपण एवढा प्रवास करून जातो देहूवरून चालत चालत मधले मुक्काम करत करत पंढरपुरामध्ये पोहोचतो. पण जेव्हा सगळ्याच भाविकांची पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाला बघण्याची इच्छा असते, तशी तुमची देखील असेल. तर पंढरपुरात पाऊल ठेवल्यानंतर तुमचा काय अनुभव होता आणि काय अनुभव तुम्ही सांगाल? म्हणजे आजही हा प्रश्न विचारल्यानंतर अंगावर काटा आला. कारण हे शक्यतो एखाद्या म्हणजे भाग्यवंतालाच ते मिळू शकतं.
पंढरपूरमध्ये गेल्यानंतर एकादशीच्या दिवशी हम्म. सगळ्या संतांच्या पालख्या ह्या स्नानाला चंद्रभागा तीरावर जातात हम्म. स्नान करण्यासाठी. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपल्या तुकोबरायांच्या पालखीमध्ये 2 पादुका आहेत. हम्म. एक ज्ञानोबरायांच्या पादुका आहेत आणि एक तुकोबरायांच्या पादुका आहेत. त्या एकावर एक ठेवल्या जातात, त्यामुळे ते दिसत नाही. ते हम्म. फक्त महापूजेला आणि संध्याकाळच्या पूजेला मात्र त्या दोन्ही अशा ठेवल्या बांधल्या. जातात. माझं महत् भाग्य एक असं 2011 साली त्या दोनही पादुका हम्म. चंद्रभागेमध्ये स्नानाला घेऊन जाताना तो त्या वंशजांचा, तुकोबरायच्या वंशजांचा तो मान आहे. ते स्नान त्यांनी घालायचं असतं आणि आम्ही कडेने एक सेवाधारी माणसं म्हणून कडेने असतो. हम्म. परंतु खरंच देवकर तुकोबरायांचे वंशज हे उदार लोक आहेत. हम्म. त्यांच्यातल्या एका वंशजाने त्यावेळी त्या ठिकाणी त्या पादुका काही काळ माझ्या डोक्यावर ठेवल्या. तुकाराम महाराजांच्या पादुका. तुकोबरायांच्या आणि ज्ञानोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या दोन्ही पादुका हम्म. त्या माझ्या डोक्यावर ठेवल्या. हम्म. अगदी ठेवल्या असतील, एक मिनिट असेल, 2 मिनिट असेल. हम्म. परंतु जो काही त्यानंतर जो काही प्रसंग घडला आणि एक जीवनच बदलून गेलं. बरोबर. आणि आजही ज्यावेळी संतांची प्रदक्षिणा सुरू होती आपली रथाची हम्म. आणि मुक्ताई मंदिरापासून खाली पादुका स्नानाला जातात डोक्यावरती, हम्म. विश्वस्त मंडळी ते घेऊन जात असतात. आम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही जात असतो सेवेकडे. आजही त्या चंद्रभागेमध्ये त्या दया दुधाने त्या पादुकांचं स्नान हम्म. आणि ते इतकं उत्तम रीतीने होतं. आम्हाला स्पर्श करायला भेटतो चंद्रभागेमध्ये. आणि म्हणजे मला तरी अगदी बऱ्याच दिवसापासून एकदा त्या संतांचं स्नान झालं ना चंद्रभागेत, मला असं वाटतं की माझी वारी सफल झाली. हम्म. त्यानंतर आम्हाला दर्शन पास असतात, पांडुरंगाचं दर्शन भेटतं एकादशीला, कारण आम्हाला दर्शन पास मिळतात सेवाकरी म्हणून. हम्म. पांडुरंगाचं एकादशीला दर्शनही अगदी 15 मिनिटामध्ये घडतं. परंतु ज्ञानोबा तुकोबारायांना स्नान घालायला मिळणं आणि ते एकादशीच्या दिवशी मिळणं याच्यासारखं महत् भाग्य माझ्या जीवनात दुसरं कुठलंही मिळलं तरी मी त्याला शून्य मानेन. बरोबर. आणि तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना चंद्रभागेचं एक थेंब पाणी माझ्या हातनं पडलंय, हेच माझ्यावरती तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे फार मोठे उपकार असं समजतो. बरोबर. दुसरं कुठलंही माझ्या पुढे शून्य असेल. बरोबर. म्हणजे एवढे सारे लोक, भारतातले नव्हे जगातील लोक ज्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी धडपड करत असतात, त्या पादुका आज तुमच्याकडे 2 मिनिटासाठी का होईना होत्या, त्याच्यावरती तुम्ही अभिषेक वगैरे केलाय. खरंच खूप ते ऐकूनच आम्हाला एवढं अभिषेक नाही केला मी, हा पण अभिषेक नाही केला, परंतु त्या पादुका तुमच्याकडे होत्या. तसं पाहिलं तर तो फक्त वंशजांचा मान आहे. बरोबर. पण ते तुम्हाला मिळाल्या. त्या मिळाल्या. बरोबर. 10-11 सालचा तो प्रसंग असेल. नक्कीच. पण मी भाग्य समजलं तिथून पुढे. आणि आताही आम्हाला ते स्नान हात लावायला आमच्याकडनं थेंबभर पाणी त्याच्यावरती पडतं पडतंय. चंद्रभागेत. हे बरोबर. त्यांचे आमच्यावरती उपकार आहेत, ज्ञानोबा तुकोबारायांचे आणि आमच्या संस्थांचे. बरोबर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांचे जेही पदाधिकारी असतील ना, फार प्रेमाने वागवतात. बरोबर. फार प्रेमाने वागवतात. नक्कीच खूप सुंदर असा हा अनुभव आहे. हो, फार सुंदर अनुभव. ठीक आहे, आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. बरं. आपण आता जाताना वारी खूप आपल्याला दिसते, न्यूजवरती असेल, खूप भाविक भक्त तिथं असतात, पण येताना खूप कमी लोक असतात, ते आपण पाहतोच. तर जाताना प्रसंग, अनुभव वगैरे माहिती म्हणजे बऱ्यापैकी माहिती पडतात. तर येतानाचा प्रवास कसा असतो, काय सांगाल त्याबद्दल? आपल्या जवळजवळ 350 दिंड्या आहेत तुकोबारायांच्या. बरोबर. येताना ठराविकच भाविक असतात. प्रत्येक दिंडीचा प्रतिनिधी म्हणून एक विनेकरी असतो. प्रत्येक दिंडीचा एक विनेकरी आणि इतर मग भजन करणारे काही भाविक असतात. 1000-1500 लोक
परतीच्या प्रवासाला असतो. परतीचा प्रवास तसा फार सुखकर आहे. हम्म, परतीच्या प्रवासामध्ये ज्याला खास मालिकेचं भजन शिकायचंय ना, हम्म, हम्म, त्याने परतीचा प्रवास करावा. कारण डिस्टर्ब होत नाही, हम्म, व्यत्यय येत नाही कुठला. हम्म, आणि ठराविकच जे भजन करणारे लोक आहेत. हम्म, आता आपल्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये मोठे माऊली कदम हम्म, आळंदीकर, मोठे हम्म. माऊली हे भजनाचं नेतृत्व करतात. 100-150 वारकरी विद्यार्थी आळंदी संस्थानचे असतात आपल्या देऊकडनं. हम्म, इतकं सुंदर भजन चालतं ते. ज्याला भजन शिकायचंय ना, हम्म. त्याने ते ऐकावं, बरोबर. ते शिकण्यासाठी यावं. आणि इतकं गोड भजन लागतं त्यावेळी. बाकीचं कुठला डिस्टर्ब नसतो, फक्त हम्म. रामनाम नामस्मरण. गात चालणे. आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीचे तुमच्या काकड्यापासून सुरुवात होती, तर हम्म, नित्यनेम मालिकेचा सगळाच प्रकार त्याच्यामध्ये घेतले जातात. आणि विशेष म्हणजे चालही मोठी असते. हम्म. परंतु ती कशी चाल वाटचाल त्या भजनाच्या आनंदामध्ये निघून जाते हे कळत नाही. पहिले 2-3 टप्पे तर 40-40 किलोमीटरचे आहेत. काहीच वाटत नाही लोकांना. बापरे. हो. आणि परतीचा प्रवास हा भजन करणाऱ्यासाठी सुखकर आहे. भजन ज्याला करायचे त्याने परतीचा प्रवास करावा. आणि परतीच्या वारीमध्ये म्हणजे लोकांना वाटतं परतीच्या प्रवासात हाल होतात, असं काहीच नाही. हम्म, समाज थोडा असल्यामुळं व्यवस्थाही नियोजन. सगळी चांगली होती. आणि हम्म, विशेष म्हणजे आमचं जगद्गुरू तुकोबारायांचं संस्थान हम्म, यासाठी खास काळजी घेतं हम्म. विनेकऱ्यांची. बरोबर. प्रत्येकाला पावसाचे दिवस असतात. बरोबर. प्रत्येकाला विश्रांतीसाठी जागाच मिळाली पाहिजे हम्म. या अट्टाहासाने प्रयत्न करणारे ते प्रतिनिधी आहेत. बरोबर. आणि सगळ्यांना जेवणा खाण्याची व्यवस्था, हम्म. नाश्ता, दुपारचं जेवण सगळं. पाहिजे तेवढं. आणि आता दातृत्व क्षमता समाजाचीही वाढलेली आहे. बरोबर. त्यामुळे आता तिथं त्याबाबत तर काही बोलायचंच नाही. हम्म. गात जागा त्याच्याबरोबर खात जागा. बरोबर. हो. कारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. हम्म. आता वारकऱ्यांना भरपूर भजन करतात आणि भरपूर खायला मिळतं. बरोबर. कारण मी आजीकडून असं ऐकलं होतं हां. की पूर्वी असं म्हणायचे की वारकरी वारकरी शिळे तुकडे पार करी, असं मी पूर्वी ऐकायचो. पण आता ते कुठे दिसत नाही. आता देण्याची क्षमता पण लोकांची हो, वाढली जसे हो. तुम्ही म्हणताय. आता फार वाढली. हम्म. आता तुमच्या वारकऱ्याला ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घ्यायला वारतं, पाहिजे तो पदार्थ पुढे मिळतोय. बरोबर. ही आमच्या संतांची किमया आहे हो. बरोबर. आपल्या याच्यामध्ये काय आहे त्या. बरोबर. हं. नक्कीच वारीचा हा अनुभव खरंच खूप सुंदर आहे. त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे ह्या वेळेस जी आहे वारी, ती तुकाराम महाराजांची पालखी देखील आळंदीला जाणार आहे आणि तिथून परत आपल्या टाळगाव चिखलीमधून देहूला जाणार आहे. तर आपल्या आता तुम्ही संतपीठाचे संचालक आहातच. देहूच्या वारीचे सोहळ्याचे सेवेकरी आहात, त्याच्याबरोबर संतपीठाचे संचालक देखील आहात. तर आपल्या संतपीठामार्फत काही उपक्रम वगैरे आपल्या चिखलीमध्ये वारी येणार आहे विसाव्यासाठी, तर तिथं आपल्या मार्फत काय तयारी केली जाणार आहे का? त्याबद्दल काय सांगा? हो. आपल्या संतपीठामार्फत, माफ करा, आपल्या सर्वांचं संतपीठ हे आपल्या सर्वांचं संतपीठ आहे. हम्म. आपल्या संतपीठामार्फत त्या ठिकाणी आम्ही काही संतपीठातर्फे नाटिका बनवलेल्या आहेत. मग त्या इंग्रजी भाषेत, मराठी भाषा अशा मिळून केलेल्या आहेत. आणि त्या संतांच्या जीवनावर आधारित त्या नाटिका आहेत. बरोबर. आणि विशेष सांगायचं म्हणजे हा पालखी सोहळा कसा सुरू झाला आणि नारायण महाराजांनी तो सुरू करताना त्यांना काय अडचणी आल्या, ती आक्रमणं कशी झाली परकीयांची, यवनांची, आणि संभाजीराजांनी त्याला संरक्षण कसं दिलं हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ना. त्यावरची एक नाटिका आहे. ती आमची मुलं सादर करतायत. ती नाटिका छत्रपती शिवाजी महाराज चौक, टाळगाव चिखली या ठिकाणी आम्ही अशा 3 ते 4 नाटिका एकामागे एक सादर करणार आहोत. आणि संतपीठाचं एक संगीत भजन
आपलं पालखीच्या स्वागतासाठी असेल तिथं. ते संगीत भजन तिथं करतील, ते स्टेज टाकलेलं असेल, असं एक नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि संतपीठामार्फत त्या नाटिका आमच्या वारकऱ्यांना दाखवल्या जातील. कारण आता नुसतं मराठी भाषेतूनच आपण जर प्रचार प्रसार केला तर आपण तो महाराष्ट्रापुरता मर्यादित राहील. आपल्याला संत कुठंतरी आता ग्लोबल लेवलला पाठवायचे असतील तर आपल्याला इतर भाषांचा स्वीकार करायला हवा, म्हणून आम्ही संतपीठामध्ये 4 भाषांमध्ये त्याचा प्रचार प्रसार करतोय. बरोबर. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या प्रामुख्याने 4 भाषांमध्ये आपण त्याचा प्रचार प्रसार करतो. संस्कृत भाषाही आपल्याला गरजेची आहे. बरोबर. देवांची भाषा म्हटलं जातं तिला. आणि काही ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी ती गरजेची आहे. म्हणून आपण आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत अनोख्या पद्धतीनं नाटिकेच्या मध्ये या टाळगाव चिखलीमध्ये करणार आहोत. आणि संतपीठाचं एक छोटंसं खारीचा वाटा म्हणून ते योगदान आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. नक्कीच आपण ह्या वारीचं आणि त्या संगीत नाट्याचं बघण्याचं मला देखील खूप उत्सुकता आहे. सर्व गावकऱ्यांना खरंच विनंती असेल की त्यावेळेस तिथे उपस्थित राहा. खरंच हा पहिला अनुभव आपल्या गावामध्ये कोणीतरी करतंय. ठीक आहे. तर आता आपण ह्या वारीचे सगळं वाटचाल पाहिली, ऐकली, वारीचे अनुभव ऐकले. तर महाराजांनी आपल्या वेळात वेळ काढून आज इथे आलेत आणि ही मुलाखत दिली, त्याबद्दल महाराज तुमचे खरंच मनापासून आभार. रामकृष्ण हरी.